नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण वसमत रोडवरील या ठिकाणी श्याम गॅरेजला आलेलो आहेत आणि अतिशय गेल्या 30 वर्षापासून श्याम हा दुसऱ्याकडे काम करत असताना तो या ठिकाणी प्रशिक्षित होऊन या ठिकाणी त्यानं आपल्या स्वतःची गॅरेज आपण स्थापन केलेली आहे। हे गॅरेज बघत आहात आपण। या ठिकाणी श्याम यांनी हे आपलं गॅरेज स्वतः मालकीचं त्यांनी उभारलेलं आहे आणि आज तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा झालेला आहे। असा श्यामराव सोनवणे त्यांचं नाव आहे आणि मोठ्या मेहनतीतून त्यांनी हे काम केलेलं आहे। आपल्यासोबत हे श्याम सोनवणे दिसत आहेत, कारण त्यांचे मित्र परिवारसुद्धा दिसत आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं कशा पद्धतीनं आपण हे संघर्षमय जीवन करून या ठिकाणी हे गॅरेज उभं केलेलं आहे। बघूया श्यामशी संवाद साधू। कमीत कमी 16 वर्ष काम केलेलं आहे। दुसरीकडे काम शिकवून आमचे एक मॅडम होते, त्यांचा मला भरपूर आधार आहे। त्याच्यामुळं ह्या लाईनमध्ये मी वसमत रोडवर 25 वर्षापासून झालेलो स्थायिक झालेलो आहे। काय काम करता आपण? कशा मी इथं 2 व्हीलरचं 3 व्हीलरचं काही पण झालेलं असतं, क्रँक हेड शॉकअप सस्पेन्शन थ्रो चेचिस थ्रो बुशिंग ऑलराऊंडर, म्हणजे मी काही पण काम करतो। मोठ्या कष्टातून आणि मेहनतीतून श्याम सोनवणे यांनी हे गॅरेज उभं केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे। अशा कलाकाराला काहीतरी बळकटी मिळाली पाहिजे। शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी या जे कलाकार आहेत, जे मेहनती माणसं आहेत, त्यांना काहीतरी मानधन आणि त्यांना शासनाचं सहकार्य मिळालं पाहिजे। लोनच्या माध्यमातून प्रक्रिया झाली पाहिजे। परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।